कशी जपायची असते बघा, माळ जी आहे ती या बोटावर ठेवायची. आपला हा जो मधल्या बोटाचा शेजारचा म्हणजे करंगळी शेजारचा जो बोट आहे याच्यावरती माळ अशी धरायची असते. या पद्धतीने माळ धरायची. याला मेरुमणी म्हणतात. हा जो पहिला मणी मेरुमणी. पहिलं तर याला धरून एक मंत्र जाप करायचा श्री स्वामी समर्थ. त्यानंतर या बोटावर आपली माळ अशी धरायची आहे आणि याच्यानंतर तुमचं जे मधलं बोट आहे आणि अंगठा आहे, तर या दोघं बोटांनी मधल्या बोटाने आणि अंगठ्याने मणी असा आपल्याकडे ओढायचा. श्री स्वामी समर्थ. दुसरा मणी ओढायचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या पद्धतीने अंगठ्याने आणि मधल्या बोटाने एक मणी आपल्याकडे ओढायचा आणि मंत्र जाप करायचा आहे. कोणताही मंत्राचा जाप या पद्धतीने करायचा असतो. चुकीच्या बोटावर जाप केलं तर ते नामस्मरण सुद्धा फलद्रूप होत नाही. ही जी मी तुम्हाला सांगतो ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे नामस्मरण किंवा माळ जाप करण्याची. बरं आपल्याकडे ओढून झाले. आता तुम्ही हे मणी असे ओढत तुम्ही एक मणी ओढत तुमची जी माळ आहे समजा ती पूर्ण झाली, तर मग काय मेरू मण्यापर्यंत परत आले तुम्ही. तर लगेच याला मेरू मणीला आपल्याकडे नाही ओढायचा. ही माळ कधीही मेरुमणी ओढून क्रॉस करून म्हणजे पलटून म्हणजे पार करून पुन्हा जाप करायचा नाही. ही इथे संपली तुमची एक माळ, की बघा काय करायचं ह्या बोटावर जिथे तुम्ही माळ धरलेली याच्यावर आपला अंगठा ठेवायचा आणि या पद्धतीने ही माळ अशी उलटून घ्यायची आणि परत त्याच बोटावर घ्यायची. मग या पद्धतीने पुन्हा एक मणी आपल्याकडे ओढायचा आहे. या पद्धतीने माळ पलटून घ्यायची. मेरुमणी कधीही ओलांडायचा नसतो. नाहीतर तुम्ही केलेला जाप पूर्ण वाया गेला.